आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्सच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दिवाळी आली आहे. दिवाळी आता दिवाळी म्हणल्यानंतर काय तयारी असते तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. पण मला असं वाटतं की आपल्या घरात आपली आई किंवा आपली ताई ही सगळी जी तयारी मन लावून करत असते ना त्याच्यामुळे या दिवाळीला अशी छान बहार येते, चैतन्य येतं. पण काही काकू किंवा काही ताई अशा असतात की ज्यांच्यामुळे फक्त त्यांच्याच घरात नाही तर इतरांच्याही घरात हे दिवाळीचं चैतन्य असं छान पसरतं. म्हणजे त्या काय करतात की स्वतः फराळचे पदार्थ करतात आणि इतरांच्या घरांपर्यंत ते पोहोचवतात. विक्रोळीमधल्या अशाच एक नाईक काकू आहेत. आपण आज त्यांच्या घरी आलोय, त्यांच्याशी गप्पा मारूयात, पाहूयात या दिवाळीचा त्यांचा नेमका काय बेत आहे. चला. नमस्कार. नमस्कार नाईक काकू, तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. नमस्कार. झाला की नमस्कार? अजून एकदा नमस्कार. कशा आहात तुम्ही? बस मजेत. काय तुमचं संपूर्ण नाव? सौ माधुरी महादेव नाईक. सौ माधुरी महादेव नाईक उर्फ कल्पना. नाईकला उर्फ कल्पना आहे म्हणजे काय, म्हणजे माहेरचं नाव कल्पना. अच्छा, माधुरीला उर्फ कल्पना आहे. मग माधुरी नाव आवडतं तुम्हाला जास्ती की कल्पना आवडतं? कल्पना आवडतं. म्हणजे माहेरचं? हो, म्हणजे कल्पना म्हटलं की थोडं आपलंच वाटतं. बरं बरं. कोण कोण असतं घरी तुमच्या? 3 मुली आणि आम्ही दोघं जण. 3 मुली आणि तुम्ही दोघं? बरं. काय करतात तुमच्या 3 मुली? 2 कॉलेजला आणि एकीचं लग्न झालंय. लग्न झालं? ती कुठे असते ताई? ती मीरा रोडला. मीरा रोडला. बरं. आणि तुमच्या बाकीच्या 2 मुली काय करतात? एक 14वीला एक 13वीला. बरं. वा वा, छान. आणि तुम्ही प्रॉपर कुठले आहात? कुडाळ. कुडाळ. आणि आता मग मुंबईत इथे आहात? मुंबईत बोरिवली. बोरिवली. बरं. मग इथे किती वर्षांपासून राहता? इथे मला आता जवळजवळ 25 वर्ष झाली. 25 वर्ष झाली. बरं, छान. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे, प्लस माझा बिझनेस आहे. मी बेबी सिटिंग करते आणि माझा छोटासा बिझनेस आहे फराळाचा. फराळाचा? हो. आणि एनी टाइम काही देऊ शकते मी. एनी टाइम देऊ शकतो तुम्ही फराळ? हो. तयारच असतं? अगदी नाही, सांगितल्यावर लगेच तयार करते. मटेरियल रेडी असतं. मटेरियल रेडी असतं, तयारीतच असतं अगदी. मग तुम्ही हाऊसवाईफ काय? तुम्ही तर बिझनेस वुमन आहात. हो, ते तर झालं तरी पण. हो. बरं, ठीक आहे. तुमच्या अजून आवडी काय? तुम्हाला काय आवडतं? विशेषतः मला म्हणजे पाककलेमध्ये जास्त आवड आहे, म्हणून तर आज आम्ही तुमच्याकडे आलोय. आणि मग आता ही जी पाककलेची तुम्हाला आवड आहे ही आधीपासून तुम्हाला येत होतं का? तुम्ही कुठे शिकलात, पाहिलं? नाही, शिकले नाही, पण हाऊस खूप आहे मला पाककलेची आणि आईने वारसा दिलाय. आई माझी पाककलेमध्ये हुशार आहे. बरं. मग आता त्यांना आवडतं तुम्ही हे सगळे पदार्थ करतात? अगदी. आणि आईची फार इच्छा होती की कल्पनाने काहीतरी करावं आणि ती सारखी सांगायची कल्पना काहीतरी बघून घे. आणि आता मी जे काय करते, पोळ्या म्हणा, मोदक म्हणा, संपूर्ण दिवाळीचा फराळ म्हणा, आणि आता मी कुठे कुठे देते, तर इतकी तिला म्हणजे फार हाऊस, म्हणजे असं खूप आनंद वाटतो ना की ऐकून तिला फार आनंद वाटतो. पण आता ती आता बघायलाही नाही आणि ऐकायलाही नाहीये. पण आता जस्ट जूनमध्ये वारली. बरं. त्या कारणाने थोडंसं. पण मग तुम्ही असं पाककलेमध्ये परफेक्ट झालेलं त्यांना पाहायचं होतं? हो. पण आता मला सांगा, हे जी तुमची आवड आहे दिवाळीचे फराळ करणे, ते विकणे, ते घराघरांपर्यंत पोहोचवणे, एरवीच्या दिवसात तुम्ही काय करता मग? एरवी बेबीसाठी आणि असं बोलले ना मी, एनी टाइम असं मेथी लाडू, म्हणजे सीझन वाईज असतं. संक्रांतीला लाडू असतात तिळाचे. आणि अशी पण माझी हवामान खात्यामध्ये माझे नाचणीचे लाडू जातात. हवामान खात्यामध्ये माझे नाचणीचे लाडू जातात तिथे विटीला जे हे आहे ना तिथे. बरं. तिथे तुमचे स्पेशल नाचणीचे लाडू जातात. आणि ते कधी माझा वेळ जातो निघून याच्यामध्ये, मुलांमध्ये जातो, स्वयंपाकात जातो. बरं. मुलांमध्ये म्हणजे तुमच्याकडे मुलं आहेत जे कामाला असतात, त्यांची मुलं असतात? किती आहेत अशी तुमच्याकडे मुलं? 5 आहेत. 5 मुलं? दिवसभर ती घरात असतात? नाही, 6-7 वाजेपर्यंत संध्याकाळी वेळ जातो. संध्याकाळी मग जेवणामध्ये वेळ जातो. नंतर 8 ते 10 टीव्ही आहेच आपला. पण मग मला सांगा, आता ती मुलं तुमच्याकडे असतात म्हणल्यावर त्यांना खाऊ घालणे, शिवाय हे सगळे पदार्थ करणे, मग तुम्हाला तुमचे हे जे छंद आहेत, नाच वगैरे सगळं, त्याचा तुम्हाला वेळ मिळतो का? हो, अगदी मी वेळ काढते.
वेळ काढता? प्रॅक्टिस कुठे करता डान्सची? प्रॅक्टिस कशाला हवी आहे? तशी प्रॅक्टिस म्हणजे जायला नाच नाहीये. सहज असं आपलं आता ह्या देवी आल्या, देवींमध्ये आता आम्ही गरबा खेळतो, त्याला कशाला प्रॅक्टिस हवी? प्रॅक्टिसची काय गरज नाही, फक्त मन मौजी नाचायचंय. कारभार. बस. आपल्याला वाटलं की नाचायचं. मनाची हौस. बरं, दिवाळीचे अजून तुमची काय स्पेशालिटी की तुम्ही ते पदार्थ दिवाळी आल्यानंतरच मुद्दाम करता? दिवाळी आल्यावर म्हणजे मुद्दाम म्हणजे पौष्टिक लाडू करते, कारण घरोघरी कसे कॉमन नसतो फराळ की नाही तोच. बरोबर. हा, म्हणून मग हे थोडंसं पौष्टिक लाडू म्हणून मी करते. आज जे तुम्ही पदार्थ करणार आहात ते दिवाळीसाठी विशेष आहेत का काही वेगळे आहेत अजून? नाही, दिवाळीसाठी आहे. दिवाळीसाठीच आहे, म्हणजे दिवाळीची अगदी जोरदार तयारी झाली आहे. वा वा वा, खूप छान. मग तुम्ही गप्पा एवढा छान मारता, तुम्हाला आवडतं का गप्पा मारायला? फार आवडतं. अनुभव म्हणजे घरात कोण कोण असतं गप्पा मारायला तुम्हाला? जास्त करून मुलींबरोबर आणि शेजारी शेजारी पाजारी सगळे रोज सोबतच असतात? असं म्हणजे संध्याकाळी 5चा वेळ मिळतो आम्हाला गप्पा मारायला, त्या कारणाने गप्पा मारतो आम्ही. चला, आता उरलेल्या गप्पा आपल्याला किचन मध्ये मारायच्यात. काय करणार आहात तुम्ही आज? पौष्टिक लाडू आणि दिलबहार पॅटीस. वा वा. मग आता मी माधुरी काकू म्हणू का कल्पना काकू म्हणू? काही तुम्हाला जे आवडेल ते बोला. काही तुम्हाला माहेरचं नाव घेतल्यावर जर आपलं वाटतं मग मी कल्पना म्हणतो, चालेल ना? चला, मग आता कल्पना काकूंसोबत किचन कडे जाऊयात आणि उरलेल्या गप्पा तिकडे मारूयात आणि पाहूयात रेसिपी. चला कल्पना काकू, गप्पा आपल्या खूप मारून झालेल्या आहेत, आता आपल्याला रेसिपी करायची. तयार आहात ना? तसे दोन्ही तुमच्या आवडतीचेच काम आहेत, रेसिपी करणं आणि गप्पा मारणं. आता हे मन लावून करूया. काय या पहिल्या रेसिपीचं नाव आहे? पौष्टिक लाडू. पौष्टिक लाडू. कोणासाठी पौष्टिक? सगळ्यांसाठी. खाणाऱ्यासाठी का करणाऱ्यासाठी? सगळ्यांचं. खाणाऱ्यासाठी ना. बरं, कुणाकडनं शिकला तुम्ही? आला आईकडनं. कधी? म्हणजे करतच आले आईकडून, म्हणजे लहानपणापासून पाहत होते. मग आईने जे शिकवलं तशाला तसा हा लाडू तुम्ही करता का त्यात काही बदल? नाही, तशाला तसंच आहे, फक्त थोडं ओट्स नव्हते त्यावेळेला, म्हणून आता फक्त ओट्स ऍड केले. बरं, हल्ली ते ओट्स पण हेल्दी असतात आणि बरेच सगळे खातात म्हणून ओट्स ऍड केले. छान. चला, मग आता हे जे काही तुम्ही नवीन छान थोडंसं ऍड केलंय आणि जे तुमच्या आईने तुम्हाला शिकवलंय असा हा पौष्टिक लाडू, याच्यासाठी साहित्य काय लागतं ते आम्हाला सांगा. भाजलेल्या मुगाची डाळीची भरड, भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची भरड, तूप, गूळ, भाजलेलं गव्हाचं पीठ, भाजलेलं चण्याचं पीठ, भाजलेला रवा, वेलची पावडर, बदाम, काजू, खारीक पावडर, डिंक, मनुका, पांढरे तीळ, कॉर्नफ्लेक्स आणि ओट्सची पावडर. पौष्टिक लाडूसाठी लागणारं साहित्य आपण पाहिलं. खूपच पौष्टिक साहित्य सगळं. म्हणजे मला तर असं एक आत्ताच खावंसं वाटतंय. काजू म्हणा, बदाम म्हणा, मनुका म्हणा, हो की नाही? गुळ पण मला खूप आवडतो. खाण्यासारखंच आहे ना? खाण्यासारखंच आहे, पण आता तो लाडू जो तुम्ही कराल तो जास्ती मला वाट पाहतो मी, आवडेल आता, हो की नाही? चला, आपण आता आपल्याला पौष्टिक लाडू करायचा आहे. तयार आहात ना? बरं, आधी काय करायला लागतं? आता तूप घालूया, थोडं चांगलं तूप घालायचं. बरं, आणि डिंक फुलवून घेऊया. डिंक फुलवून घ्यायचं आहे. एक साहित्य तुम्हाला सांगायचं, मी तुम्हाला देत जाणार. चांगलं तूप पुरे का इतकं? नाही, थोडं घाल लागेल. भरपूर पौष्टिक म्हणल्यावर भरपूर घालायला लागेल की नाही? आता थोडंसं डिंक फुलवून घेऊया. बरं, ठीक आहे. डिंक घालूया का मग त्यात? बरं, किती लागणार आहे डिंक आपल्याला? घाल 1 चमचा. 1 चमचा पुरे का? अजून लागेल? थोडं तुम्ही सांगा बिंदास, तुम्ही पाहिजे तेवढं सांगा. तेवढा पुरे? बस. बर, डिंक फुलवून घ्यायचा. हो, डिंक फुलवून घेतला का तो मग थोडासा बारीक करावा. बरं, बारीक करून घेतल्यानंतर मग थोडं एक सगळं घालायचं राहायचं. बरं, बारीक मग आपल्याला मिक्सर मध्ये करून घ्यायचं का? मिक्सर नको, हाताने केला तर चांगला कुरकुरीत छान लागतो लाडू. किती वेळ लागतो डिंक फुलवायला? 2 मिनिटं. फुलला. हो. डिंक व्यवस्थित फुललेला आहे, हो की नाही? आता काय करायचं पुढे? आता आपण हे डिंक बाउल मध्ये काढायचं, थोडेसे तिळ भाजून घ्यायचे, नंतर मग हे सगळं एक मिक्स करायचं. मग आता गॅस बंद करू का? नाही, थोडेसे तिळ भाजून घेते ना. बरं, ठीक आहे. मग हे डिंक काढून घेऊया. हो, ठीक. आता काय करायचं? थोडे तिळ घाला. पण मग हे चांगल्या तुपातच चालतात का? बरं, तूप नाही घातलं तरी चालेल, आता फक्त तिळ घालायचे. ठीक आहे. किती तिळ लागणार आहेत? घाला, अजून 1 चमचा घाला. 1 चमचा बस. पुरे? हो. बर, तिळही भाजून घ्यायचे. हो. बर, आणि हे उरलेलं साहित्य काय करायचं? आता सगळं हळूहळू थोडं घालून मिक्स करून लाडू बनवायचे. मिक्स करून लाडू करायचे. म्हणजे सोपी आहे कृती तशी, हो की नाही? तुमच्याकडे जर पीठ तयार असतील किंवा हे ड्रायफ्रूट सगळे तयार असतील तर लाडू पटकन तयार होतो, हो की नाही? बरं, तुम्ही फराळाचं साहित्य करून जे सगळीकडे देता किंवा आपण म्हणू त्याचं विक्री करता त्याची, तर त्याच्यामध्ये ह्या लाडूचाही समावेश आहे का? कसं, कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत, कोणाला हेल्दी. पौष्टिक लाडू कसा कोणाला आवडणार? तसं कोणी सांगितलं तर बनवून देते. सांगितलं तर बनवून देता, पण जास्त करून हे डिसेंबरला जातात. हा, थंडीच्या दिवसात, हो की नाही? कारण मी डिंक वगैरे घालते ना. बरोबर, म्हणून डिंक चांगला असतो तब्येतीला. पण मग हे कुठे कुठे जातात तुमचे लाडू?
हे जे हॉस्पिटलला जातात. JJ कारण हॉस्पिटलला? JJ हॉस्पिटलला आणि माझी नणन आणि जाऊ हा. JJ हॉस्पिटलला नर्स आहेत. बरं. तर त्यांनी ऍड केली होती की माझी जाऊ लाडू बनवते छान, हे खाऊन बघा. आता हे केल्यानंतर त्यांना फार आवडले, हा. मग ते ऑर्डर देतात. नाही, पण त्यांनी जी ऍड केली ती हॉस्पिटल मधल्या स्टाफ कडे केली का पेशंट कडे केली? नाही स्टाफला. स्टाफला केली ना. मला वाटलं पेशंट आजारी नाही, असताना आमचे पौष्टिक लाडू खा, पेशंट नाही स्टाफला. असं नाही ना. पण पेशंटला दिलं तर काही हरकत नाही. हरकत नाही, पण द्यायला पाहिजे. द्यायला बाबा, पेशंट पैसे कुठून देणार? हो ना. आधीच बिचारा आजारी असतो. बरं, आता हे तीळ भाजून झालेले, पुढे काय करायचं? आता एक एक घालून आपण लाडू बनवूया. चला मग, आता आमचे तीळ भाजून झालेले आहेत, आम्ही आता लाडू बनवायच्या कृतीकडे वळतो. चल, आपला हे डिंक फुलून झालेला आहे, तीळ पण आपण भाजून घेतलेले आहेत. आता पुढे काय करायचं पौष्टिक लाडू साठी? हा, आता हे डिंक थोडंसं बारीक करून घेऊन सगळे एक एक घालायचं आणि लाडू बांधायचे. बर, मग घ्या मग बारीक करून. आता डिंक बारीक झाला, पुढे काय? आता तीळ घालूया, एक वर एक 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 घालूया आता. बर, एक एक पदार्थ याच्यात ऍड करायचा. भाजलेले तीळ मग अशी, हो की नाही? आता हेच हे घालायचं, मुगाच्या डाळीची भरड. मुगाच्या डाळीची भरड भाजून घेतली होती का? हो, भाजून घेतलेली. बर, घाल 2 चमचे. 2 चमचे घालूया. बर, पुरे इतकी? हो. पुढे काय? थोडस सुकं खोबरं. सुकं खोबरं. बर, त्याची भरडच करून घेतली आपण. म्हणजे बारीक करून घेतले. भाजून घेतले आणि बर, आता पुढे काय? थोडासा गुळ. थोडासा गुळ. बर, इतकं लागेल? घाल. अजून लागेल? गोड हवं ना? गोड हवे, बरोबर. पुरे? आता काय पुढे? थोडस गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ. बर, हे सगळे मिश्रण भाजून घेतलेलं आहे का आपण? म्हणजे गहू पण भाजून घेऊन मग त्याची भरड केली? भाजून घेतले गव्हाचं पीठ. बर, म्हणजे हे सगळे जे पीठ किंवा भरड आपण वापरतोय ते भाजून घेतल्यानंतर त्याची भरड केली, हो ना? बर, पुढे काय? थोडं चण्याचं पीठ. चण्याचं चणे भाजून त्याची भरड करून त्याची पीठ केलंय. भरड करून पीठ केलंय. बर, हे किती लागणार आहे? बस. पुरे इतकं? हो, आता थोडासा पुढे काय? रवा. रवाही भाजून घेतला? हो, रवाही भाजून घेतलाय. पुरे इतका? पुढे काय? खारीक पावडर. खारीक पावडर. बर, खारीक पावडर 1 चमचा. पुरे इतकी? बस. आता आता थोडेसे बदाम. बदाम. बर, बदामाचे काप. बदामाचे काप. सगळेच घालूया ना? थोडेसे काजू. काजू. बर, पुरे इतके? हो, बस. आता काय? मनुका. मनुका. पुरे? मनुका घातल्यात आपण. हो. आता पुढे काय? कॉम्प्लेक्स आणि याची ओटची पावडर. कॉर्नफ्लेक्स आणि ओट्सची पावडर, जे तुम्ही तुमच्या मनाने ऍड केले याच्यात, हो की नाही? पौष्टिक थोडी. पौष्टिक थोडी. पुरे इतकी? हो. मला वाटतं आता सगळे भरड आणि सगळे पावडर घालून झालेले आहेत. झालेलं. आता थोडंसं तूप घालून लाडू वळवूया. नाही, पण आपण हे वेलची आणि जायफळची पावडर. हा, ती राहिली होती, हो की नाही? एक स्वाद आपला मिस झाला असता आपण जर टाकलं नाही नसतं. नाही, आठवण होती मला. होती का? हो. बरोबर, मीच विसरलो होतो. हा, किती घालायची ही? घाल. ओके. पुरे इतकी? हो, आता तूप घालूया. आता तूप घालायचं. हो, आणि लाडू वळवूया. भाजाविजाची काही गरज नाही, नाही, कारण सगळे भाजलेलंच झालेलं आहे. आहे. तूप किती लागणार आहे सांगा? जरा जास्तच पौष्टिक असं नाही वाटत का तुम्हाला हा लाडू? हो, आहे ना. आहे ना? खूपच पौष्टिक आहे. खूपच पौष्टिक आहे. आता काय करायचं? आता ह्याचे लाडू बनवायचे छोटे छोटे आणि मग आपली रेसिपी तयार. आणि मग खायला ओके. वा 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 वा, छान. खायला ओके काय? पौष्टिकच आहे. पौष्टिक आता हे पौष्टिक लाडू साठी लागणारं सगळं मिश्रण आम्ही एकत्र केलंय, त्यात साजूक तूप पण घातले. आता आम्ही याचे लाडू वळतो, मग आपली रेसिपी तयार. पौष्टिक लाडू तयार झालेत ना आपले. पण एक कौतुक मला तुमचं करावंच वाटेल की तुम्ही म्हणजे एवढ्या लवकर गरम तेलात डीप फ्राय सुद्धा होत नाही काही रेसिपी, तुम्ही इतक्या फास्ट लाडू वळताय. कारण लाडू वळायची सवय आहे ना. चला, पटकन सवयीप्रमाणे तुम्ही लिहून घ्या पौष्टिक लाडूसाठी लागणारं साहित्य आणि कृती. पौष्टिक लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भाजलेल्या मुगाच्या डाळीची भरड, भाजलेलं सुकं खोबरं, तूप, गूळ, भाजलेलं गव्हाचं पीठ, भाजलेलं बेसन, भाजलेला रवा, वेलची जायफळ पूड, बदाम, काजू, खारीक पावडर, डिंक, मनुका, पांढरे तीळ, कॉर्नफ्लेक्स आणि ओट्सची भरड. कृती: प्रथम फ्राय मध्ये तूप गरम करून त्यामध्ये डिंक घालून तो फुलवून घ्यावा. त्या फ्राय मध्ये पांढरे तीळ भाजून घ्यावेत. एका बाउल मध्ये फुलवलेला डिंक घालून तो बारीक करून घ्यावा. त्यामध्ये भाजलेले तीळ, मूगडाळीची भरड, भाजलेलं सुकं खोबरं, गूळ, भाजलेलं गव्हाचं पीठ, भाजलेलं बेसन, भाजलेला रवा, खारीक पावडर, बदाम, काजू, मनुका, कॉर्नफ्लेक्स आणि ओट्सची भरड आणि वेलची जायफळ पूड घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यावं आणि त्याचे लाडू वळून घ्यावेत. पौष्टिक लाडू आपले करून झालेले आहेत. आता आपल्याला दुसरी रेसिपी पाहिजे. तिचं नाव काय? दिलबहार पॅटीस. दिलबहार पॅटीस. क्या बात है, दिलबहार पॅटीस. बर, पण दिलबहार पॅटीस
हे दिवाळीच्या आधी आपण करण्याचं कारण काय? कारण पाहुणे येतात, गोड खाऊन कंटाळलेले असतात, मग ते फराळाला येतात, मग ते फराळ खाऊन खाऊन कंटाळतात, म्हणून आपण हे थोडंसं वेगळं तिखट काहीतरी म्हणून व्हेज पॅटीस. म्हणून व्हेज पॅटीस, दिलबहार पॅटीस. वा वा छान. पण हे काय खमंग आहे का मग? हो खमंग आहे. चला मग आता हे दिलबहार पॅटीस साठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. बटाटा आहे उकडलेला, भाजणीचं पीठ आहे, कोथिंबीर, ओला नारळ, काजू, शेंगदाणे, ओली मिरचीची भरड, गूळ, मनुका, लिंबू, तीळ, मीठ आणि गव्हाच्या शेवया. दिलबहार पॅटीस. आपल्याला आता दुसरी रेसिपी करायची आहे, दिलखुश पॅटीस. नाही दिलबहार पॅटीस, हो की नाही? मी दिलखुश म्हणालो चुकून. बरं, दिलबहार पॅटीस साठी कृती काय करायला लागते आधी? प्रथम पहिलं बटाटा आणि याचं भाजणीचं पीठ घ्यायचं, उकडून घेतलेला बटाटा आहे. बरं, हे घ्यायचं. किती बटाट्यांचं मिश्रण घ्यायचं आपण साधारण? आता हे 4 बटाट्यांचं आहे ना, आपण थोडं घेऊ. थोडं घेऊया. पुरे उकडून कुस्करून घेतलाय ना, बरोबर की नाही? बरं, आता पुढे काय लागणार? मीठ. मीठ घातलं आपण. आता पुढे काय? आता 2 चमचे भाजणीचं पीठ. भाजणीचं पीठ 2 चमचे घ्या. ही पण रेसिपी तशी सोपी आहे वाटतं, हो की नाही? सोपी आहे. आणखी थोडक्यात काय माहिती, उपासाला पण चालू शकते. उपासाला चालू शकते आणि नाश्ता पण असा हिरवी करू खाऊ शकतो. कोथिंबीर, फक्त कोथिंबीर ज्याला ते खातात त्यांनी घालावी, नाहीतर नाही घालावी. बरं ठीक. उपासाला पण चालू शकते नाही का? बरं, पुढे काय? थोडासा लिंबू. लिंबू पिळायचं का त्यात? थोडं. बरं, ओके. लिंबू आपण पिळलंय त्यात. पुढे काय करायचं? पुढे आता हे एकत्र करायचं. काय? कुस्करून घ्यायचं. छान. बरं, घ्या. भाजणीचं पीठ, उकडलेला बटाटा आणि लिंबू आपण एकत्र करून घेतलं. पुढे काय? आता ह्याची पारी करायची. आणि मग त्याच्यात सारण भरायचं. चला मग आता हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे, त्याची पारी करूयात आणि त्यात सारण भरूयात. पारीची तयारी आपण करून घेतली आहे. आता काय करायचं? आता याचं सारण बनवायचं आहे. सारण जे आपल्याला पारीत भरायचं. काय करायला लागतं आधी? ओला नारळ प्रथम. ओला नारळ खवलेला सगळा लागेल. आता काय? गूळ, हो ना? पुढे शेंगदाण्याचं कूट, ओली मिरची वाटून घेतलेलं क्रश घालूया सगळं. 1 चमचा घाल. 1 चमचा. बर, बस. पुरे एवढं? थांबा एक, हे जरा एक दाणा त्यात राहिला तो घालूया, तो खायला छान लागतो. पुढे काय? थोडासा मनुका. पुरे? हो, थोडेसे पांढरे तीळ. पांढरे तीळ? बर. भाजलेले आहेत का हे? हो, भाजलेले. बस. पुरे? आता काजू. रेसिपी ही पण तशी सोपी आहे. पुरे का? हो. आता काय राहिले? थोडीशी कोथिंबीर राहिली आहे. कोथिंबीर राहिली आहे. बर, कोथिंबीर घालूया मग? हो, थोडी घालू. आता काय? आता हे एकत्र करून त्याच्यामध्ये सारण भरायचं पारीमध्ये. घ्या मग करून. पण मग हे सारण तयार करताना त्याला पाणी, तेल, तूप काही लागत नाही? काही नाही. हे गुळ आणि ओलं खोबरं, नारळ असतो ना, मग त्याच्यामुळे त्याला घट्टपणा येतो, एकजीव होतो. बरोबर, छान. आणि मग ते पारीमध्ये भरायचं सारण. आणि उपासाला पण खाऊ शकतो पॅटीस. बरोबर. म्हणून फक्त ज्याला कोथिंबीर खातो त्यांनी नाही खायची, खातात त्यांनी खायची. खातो त्यांनी नाही खायची, खातात त्यांनी खायची. म्हणजे काय करायचं? ज्याला हवी त्यांनी खायची, ज्याला नको त्यांनी नाही खायची. हा ठीक आहे. ज्यांना कोथिंबीर नको त्यांनी नाही खायची, हो की नाही? हो ना. सोपं आहे. उपासालाही चालू शकतो. उपासाच भाजणीचं पीठ घेतलंय ना. बरोबर. मिश्रण पण आपलं तयार झालेलं आहे, हो की नाही? सारण. पुढे काय करायचंय? आता याची पारी बनवायची आणि या पारीमध्ये हे सारण घालायचंय. बरं, मग आता एक काम करा, पारी बनवून घ्या, सारण भरा आणि मग आपण ते या प्लेटमध्ये ठेवूया. हो, आणि मग तळायचे. हो, सारण भरायला मी तुम्हाला मदत करतो. पुरे एवढं ना सारण? वा, छान. मग ह्या ज्या शेवया आहेत ह्या आपल्याला आत्ता त्याच्यावरती पेरायच्यात का नंतर? नाही, आता हे लावून तळायचे. हे लावून तळायच्या. बरं, मग लावून घ्या. अच्छा, असं शेवया लावून घ्यायच्या सगळ्या बाजूनी आणि मग डीप फ्राय करायचं का शालो फ्राय? नाही, डीप फ्राय. डीप फ्राय करायचं. जरा छान लागतात. शालो फ्राय ज्याला तेलकट नको असेल त्यांनी शॅलो फ्राय करावं केलं तरी चालेल, हो की नाही? बरं. आपले हे दिलखुश का दिलबहार पॅटीस आता तयार होत आहेत, हो की नाही? आता डीप फ्राय करायचं. चला, दिलबहार पॅटीस आमच्याकडे तयार आहेत. आता आपण डीप फ्राय करायची तयारी लागूया. दिलबहार पॅटीस आपल्याकडे तयार आहेत. आता फक्त डीप फ्राय करायचे आणि मग खायचे. मग दिवाळीचा आपला फराळ तयार सकाळ सकाळचा, हो की नाही? चला मग आता काय डीप फ्राय करूयात. किती वेळ लागतो याला डीप फ्राय व्हायला? 5 मिनिटं. 5 मिनिटं. पटकन तुम्ही लिहून घ्या दिलबहार पॅटीस साठी लागणारं साहित्य आणि कृती. दिलबहार पॅटीस बनवण्यासाठी लागणारे साहित्य: भाजणीचं पीठ, उकडलेला बटाटा, कोथिंबीर, ओलं खोबरं, काजू, गव्हाच्या शेवया, लिंबाचा रस, गूळ,
शेंगदाणे आणि ओलं मिरचीची भरड, मनुका, तीळ आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडलेला बटाटा घेऊन त्यामध्ये मीठ, 2 चमचे भाजणीचं पीठ आणि लिंबाचा रस घालून मिश्रण मळून घ्यावं. एका बाउलमध्ये ओलं खोबरं घेऊन त्यामध्ये गूळ, शेंगदाणे आणि ओल्या मिरचीची भरड, मनुका, पांढरे तीळ, काजू आणि कोथिंबीर घालून सारण तयार करावं. उकडलेल्या बटाट्याची पारी करून त्यामध्ये ओलं खोबरं आणि शेंगदाण्याचं सारण भरावं. हे पॅटीस गव्हाच्या शेवयांमध्ये घोळवून कढईमध्ये डीप फ्राय करून घ्यावेत. विक्रोळीतल्या नाईक काकूंकडे आज आपण आलो आणि तुम्ही एवढ्या छान 2 सुंदर रेसिपीज आमच्यासाठी करून दाखवल्या, जे दिवाळीला फराळाला आपल्याला वापरता येईल. हो की नाही? कसं वाटलं तुम्हाला रेसिपीज करताना? मला रेसिपी करते खूप आनंद झाला आणि माझी खूप फार इच्छा होती की झी मराठीवर जावं आणि 2 रेसिपी दाखवाव्या. वा, मला खूप बरं वाटलं. मग 2च रेसिपी अजून दाखवेल जर समजा तुम्ही परत बोलवलात तर दाखवाल की नाही? अरे म्हणजे काय, परत आम्ही तुमच्याकडे येणार, कारण एवढे छान पदार्थ तुम्ही करता, ते घराघरात पोहोचवता, एवढं सगळं सांभाळता. हो की नाही? आम्हाला कौतुकच आहे तुमचं. आणि आजच्याही या रेसिपीज खूप छान केल्याबद्दल तुम्हाला रामदेव स्ट्रॉंग हिंग कडनं हे गिफ्ट हॅम्पर. मजा आली की तुम्हाला आजच्या भागात? खूप मजा आली. तुम्हाला अजून काही सांगायचंय? नाही, मला जिने नाव सुचवलं झी मराठीवर तुझं रेसिपीला नाव दिलं, मला खूप आनंद झाला. कोण आहेत त्या? माझी मैत्रीण आहे. तुमची मैत्रीण? बरं, त्यांचे तुम्हाला आभार मानायचे. वा वा वा, तुमचेही खूप आभार. आणि आपल्या प्रेक्षकांना तर रेसिपीज आवडल्याच असतील. मलाही आजचा भाग खूप आवडला. रेसिपीज कशा वाटल्या, आजचा भाग कसा वाटला ते नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. दिवाळी येते म्हणून नाईक काकूंनी आपल्यासाठी मुद्दाम छान फराळाचे पदार्थ तयार केलेत. आता त्यांचे शेजारी पाजारी नातेवाईक सगळे आपल्या सोबत आहेत. आम्ही आता सगळे मिळून हे पदार्थ खातो. तुम्ही काय निरोप, भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये, पावर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्स. नव्या चवी धवी विचल्या ह्या तुम्हासाठी.